काहीही होऊ शकतं, व्हायला काहीही होऊ शकतं. आणि सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते. नमस्कार. राज्यातील राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येते. शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आलाय. होय, महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता खरी राजकीय खेळी सुरू झाली आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजपाची दमदार कामगिरी झाली असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काही महापालिकांमध्ये भाजपानं एक हाती सत्ता देखील मिळवली आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती पाहायला मिळाली. यामध्ये भाजपाचे 89 नगरसेवक तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले. संख्याबळाच्या जोरावर सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असतानाच आता अचानक मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. महापौर भाजपाचाच होणार असा दावा केला जात असतानाच एकनाथ शिंदेंनी मोठी अट पुढे ठेवल्याची माहिती समोर आली. 2.5 वर्ष महापौर भाजपाचा आणि 2.5 वर्ष शिंदे गटाचा, हीच ती अट. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. मात्र आता द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका धक्कादायक वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वृत्तानुसार शिंदे गटाचे काही नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर एका शिंदे गटाच्या नगरसेवकांना थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. फोनवर नेमकं काय म्हणण्यात आलं? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही, आजही आम्ही त्यांना मानतो, असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आल्याचा दावा आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक विधान करत म्हटलं होतं, जर देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होईल. मुंबईचा महापौर आमच्याच पक्षाचा व्हावा ही इच्छा कालही होती आणि आजही आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळं राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं. आपला महापौर व्हायला पाहिजे इथं स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. एकीकडे भाजपाकडे अपेक्षित संख्याबळ नाही, तर दुसरीकडे शिंदे गटातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या नगरसेवकांवर सतत नजर ठेवून आहेत. 2.5 वर्ष महापौर पदासाठी ते आग्रही आहेत. आता प्रश्न एकच आहे, शिंदे गटात फूट पडणार का? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळणार का? पुढील 2 ते 3 दिवसात एकनाथ शिंदेंची नेमकी भूमिका काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.